थंडीची चाहूल लागली असतानाच हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे। विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे। हा पाऊस कुठे पडणार याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज बघूया। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली। यामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा पडू शकतो। हवामान विभागाने राज्यातील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर केला आहे। या जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पावसामुळे राज्यामध्ये थंडी येण्याचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, पण पावसानंतर थंडीची लाट येण्याची शक्यताही आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना फायदा होऊ शकतो। पावसामुळे काही ठिकाणी पूर येण्याची सुद्धा शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगायला हवी। राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने आपण सतर्क राहणं आवश्यक आहे। हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची सुरक्षा करू शकता।